महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा अत्यंत मोठ्या आणि अनपेक्षित पक्षफुटीचा सामना करावा लागतोय। अशा बातम्यांनी आता राजकीय वर्तुळात गदारोळ माजलाय। एका बाजूला लोकसभेचे अधिवेशन तोंडावर आलेले असताना शिवसेना ठाकरे गटाच्या 9 पैकी तब्बल 6 खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करतील, कारण त्यांनी संसदेत आपला एक स्वतंत्र गट स्थापन केलाय। शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने आज संसदीय दलाची बैठक बोलावली होती। ठाकरेंच्या शिवसेनेकडून सर्व खासदारांना व्हीप जारी करण्यात आला होता। ऑपरेशन टायगर मधील 6ही खासदार या चर्चेला या मीटिंगला उपस्थित असणार होते, पण ते गैरहजर राहिल्याने एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचं शिक्कामोर्तब झाले। अतिशय काटेकोरपणे आणि नियोजन पद्धतीनं ऑपरेशन टायगर राबवलं गेल्याची माहिती आता हळूहळू समोर येते। रात्रभरात दिल्लीत वायुवेगानं घडामोडी घडत गेल्या। दरम्यान खासदारांचा स्वतंत्र गट लवकरच शिवसेनेत विलीन करण्यात येणार असून शिंदेंचे 6 खासदार लवकरच शिवसेनेत प्रवेश करतील। आज आपण दिल्लीपासून ते मुंबईपर्यंत आणि पुण्याच्या पडद्याआड नेमका काय घडामोडी घडत होत्या, या ऑपरेशन टायगरची ती संपूर्ण टाइमलाईन काय होती आणि धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर नेमके कोणत्या निकालाची वाट पाहत आहेत आणि शिवसेना शिंदे गटाच्या वर्धापन दिनी म्हणजेच 19 जूनला उद्या या 6 खासदारांचा पक्षप्रवेश होतो का, याची सविस्तर आणि निष्पक्ष वेध घेणार आहोत। जर तुम्हाला महाराष्ट्राच्या राजकारणातील हा आगामी भूकंप सोप्या भाषेत समजून घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण सांगतोय लीलाधर। लक्षपूर्वक ऐका कृपया माहितीसाठी। या संपूर्ण नाट्यमय घडामोडीची पार्श्वभूमी समजून घेण्यासाठी आपल्याला गेल्या काही दिवसातील पडद्यामागच्या हालचाली पाहाव्या लागतील। आज म्हणजेच 18 जून रोजी दिल्लीत संसद भवनातील पक्ष कार्यालयात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदारांची एक अत्यंत महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली होती। लोकसभेतील पक्षाचे मुख्य प्रतोद अनिल देसाई यांनी काल 17 जून रोजी सर्व खासदारांना उद्देशून हजर राहण्यासाठी पत्र पाठवलं होतं, म्हणजेच व्हीप जारी करण्यात आला होता। मात्र या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीला ठाकरे गटाचे तब्बल 6 खासदार अनुपस्थित राहिले आहेत। संसदेच्या पक्ष कार्यालयातील या रिकाम्या खुर्च्यांमुळे ऑपरेशन टायगर यशस्वी होणार हे म्हणायला आता कोणतीही हरकत उरलेली नाहीये। परंतु या खासदार फुटीच्या ठिणगीची सुरुवात आज झालेली नाहीये। याच्या खुणा 14 जून रोजीच पाहायला मिळाल्या होत्या। रविवारी 14 जूनला उद्धव ठाकरे यांनी त्यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर पक्षाच्या सर्व खासदारांची तातडीची बैठक बोलावली होती। या बैठकीला केवळ अनिल देसाई, अरविंद सावंत आणि राजाभाऊ वाजे हे 3च खासदार प्रत्यक्षरित्या उपस्थित होते। उरलेल्या खासदारांपैकी यवतमाळचे खासदार संजय देशमुख, परभणीचे खासदार संजय जाधव, हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर हे प्रत्यक्ष हजर नव्हते। काही जणांनी ऑनलाईन हजेरी लावली असं सांगण्यात आलं, तर काही जण पूर्णपणे गैरहजर राहिले। मातोश्री सारख्या महत्त्वाच्या ठिकाणी प्रत्यक्ष येणे टाळल्यामुळेच खरं तर या खासदार फुटीच्या चर्चांना महाराष्ट्राच्या राजकारणात पहिली हवा मिळाली होती। आता आपण समजून घेऊया की हे ऑपरेशन टायगर नेमकं काय आहे आणि दिल्लीच्या पडद्यामागे हे कसं रचलं गेलं। शिवसेनेच्या वरिष्ठ सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हे ऑपरेशन अतिशय काटेकोरपणे आणि नियोजन पद्धतीने राबवलं गेलं। 10 जूनला नवी दिल्लीत एनडीएच्या म्हणजेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात ऑपरेशन टायगर बाबत पहिली सविस्तर चर्चा झाली। अमित शहा यांनी या योजनेबाबत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करून त्यांची संमती मिळवली। त्याच दिवशी दिल्लीत अमित शहा यांची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत स्वतंत्र बैठक झाली आणि या ऑपरेशनला अंतिम ग्रीन सिग्नल मिळाला। धक्कादायक बाब म्हणजे 10 जूनच्याच रात्री दिल्लीतल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या काही खासदारांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती। 14 जूनला या गुप्त हालचालींना सुगावा लागताच उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर तातडीची बैठक बोलावली। मात्र तिथे केवळ 3 खासदार प्रत्यक्ष आले। नागेश पाटील आष्टीकर आणि संजय देशमुख ऑनलाईन उपस्थित राहिले, तर ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे आणि संजय जाधव हे पूर्णपणे गैरहजर राहिले होते। 15 जूनला यवतमाळचे खासदार संजय देशमुख यांनी दिल्ली गाठून शिंदे गटाचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांची भेट घेतली। इथूनच बंडखोरीचे संकेत उघड झाले होते।
16 जूनला रात्रीच्या वेळी ठाकरेंचे 6 खासदार दिल्लीत पोहोचल्याच्या बातम्या वाऱ्यासारख्या पसरल्या आणि एका पाठोपाठ एक एकनाथ शिंदेही स्पेशल विमानाने तातडीने दिल्लीकडे रवाना झाले। या घडामोडींमुळे अस्वस्थ झालेल्या अरविंद सावंत यांनी तातडीने लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून या फुटीर गटाला अधिकृत मान्यता देऊ नये अशी विनंती केली होती। 17 जूनला मुंबईत संजय राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत आणि राजाभाऊ वाजे यांनी घाईघाईत पत्रकार परिषद घेतली। दुसरीकडे दिल्लीत ठाकरेंच्या 6 खासदारांनी आपला स्वतंत्र गट स्थापन केल्याचे आणि त्याबाबतचे पत्र लोकसभा अध्यक्षांना दिल्याची बातमी आल्या। यानंतर ठाकरे गटाकडून सर्व खासदारांना 18 जूनच्या बैठकीसाठी व्हीप जारी करण्यात आला होता। खासदार दिल्लीत कसे पोहोचले याचा प्रवासही चित्रपटाला शोभेल असा होता। भाऊसाहेब वागचौरे आधीच दिल्लीत तळ ठोकून होते। उर्वरित खासदारांनी 16 जूनच्या रात्री एकामागोमाग एक दिल्ली गाठली। यामध्ये सर्वात आघाडीवर होते संजय देशमुख आणि परभणीचे संजय जाधव। त्यांनी थेट नांदेड विमानतळावरून स्पेशल चार्टर्ड प्लेन पकडले आणि दिल्ली गाठली। पाठोपाठ एकनाथ शिंदेंनीही स्पेशल विमानाने दिल्ली गाठली। याच दरम्यान दक्षिण मुंबईचे माजी खासदार आणि सध्याचे नेते संजय दिना पाटील हे राजधानी दिल्लीत गेल्याची माहिती समोर आली। हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकर यांनी रस्ते मार्गे थेट हैदराबाद गाठले आणि तिथून दिल्लीसाठी उड्डाण केले, तर धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पुण्याहून चार्टर्ड विमान पकडत अत्यंत घाई गडबडीत आपला दिल्ली दौरा उरकला। या सर्व वेगाने घडणाऱ्या घडामोडींनंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत अत्यंत खळबळजनक आणि गंभीर आरोप केले आहेत। त्यांनी थेट देशातील न्यायव्यवस्था आणि लोकशाहीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे। संजय राऊत म्हणाले की मी बंडखोरांच्या यादीत ओमराजे निंबाळकर यांचं नाव वाचलं। 20 वर्षापूर्वी त्यांच्या वडिलांची म्हणजेच पवनराजे निंबाळकरांची हत्या झाली होती। या हत्या प्रकरणाचा निकाल काल येणार होता, पण आम्हाला समजलेली माहिती अशी आहे की ओमराजेंना सांगण्यात आलंय की तुम्ही आमच्या गटात आलात तर तुम्हाला हवा तसा निकाल देतो। संजय राऊत यांनी संताप व्यक्त करत म्हटलं की या प्रकारे या देशात कायदा, न्यायालय आणि लोकशाही चालत नसेल तर मग कशाला काय अर्थ उरतो। याच दबावामुळे हा निकाल 2 दिवस पुढे ढकलला गेला असा थेट आणि गंभीर आरोप त्यांनी सत्ताधाऱ्यांवर केला आहे। ठाकरे गटाचे कायदेशीर डावपेच बघूनच आता शिंदे गटाने पुढील पावले टाकण्याचं ठरवलं आहे। ऑपरेशन टायगर फुल प्रूफ झालेले असून आता लगेच काही जाहीर करायचे नाही किंवा कोणतेही पुरावे द्यायचे नाहीत असे शिंदे सेनेकडून ठरवण्यात आल्याचं कळते। पुढील 2 दिवस तरी अधिकृतपणे काही समोर आणले जाणार नाही अशी रणनीती त्यांनी आखली आहे। या संपूर्ण वादळाच्या केंद्रस्थानी असलेले धाराशिवचे लोकप्रिय खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मात्र सध्या या संपूर्ण प्रकरणावर अत्यंत सावध आणि कौटुंबिक भूमिका घेतली आहे। संजय राऊत यांच्या आरोपांनंतर आणि बंडखोरीच्या या चर्चांवर स्पष्टीकरण देताना ओमराजे निंबाळकर म्हणाले की मी अद्याप कोणताही राजकीय निर्णय घेतलेला नाहीये। सध्या माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण सर्वात महत्त्वाचं आहे। या प्रकरणाचा अत्यंत महत्त्वाचा आणि अंतिम निकाल 20 जून रोजी येणार आहे। ओमराजेंनी आता स्पष्ट केले की हा निकाल आल्यानंतरच मी स्वतः माध्यमांसमोर येऊन संवाद साधेन आणि माझी पुढील अधिकृत राजकीय भूमिका काय असेल ते महाराष्ट्रासमोर मांडेल। तोपर्यंत मी इतर कोणत्याही राजकीय विषयावर किंवा अफवांवर बोलणार नाही। तसेच ते सध्या दिल्लीत नसून आपल्या कुटुंबासह पुण्यातच असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। त्यामुळे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष 20 जूनला लागणाऱ्या या निकालाकडे आणि त्यानंतर ओमराजे निंबाळकर काय निर्णय घेतात याकडे लागला आहे। सध्या सुरू असलेल्या चर्चेनुसार हा सर्व विलीनीकरणाचा सोहळा 19 जून म्हणजे उद्या शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त जाहीर होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। 19 जूनला दोन्ही गट आपले वर्धापन दिन साजरे करत असताना शिंदे यांच्या उपस्थितीत हे खासदार जाहीरपणे मंचावर येतील असं बोललं जातंय। मात्र संसदेतील तांत्रिक बाबी, पक्षांवर बंदी कायदा आणि कायदेशीर पेच अद्याप शिल्लक असल्याने हा निर्णय 2 दिवस पुढे ढकलला जाण्याची शक्यता आहे। आता सूत्रांच्या माहितीनुसार 21 जून नंतर हा ऑपरेशन टायगरची अधिकृत घोषणा होऊ शकते। खासदारांचा हा स्वतंत्र गट लवकरच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन करण्यात येणार असून आगामी काळात शिवसेनेचे एकूण खासदार संसदेत एकसंधपणे आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत। मात्र रात्रीच्या रात्री चार्टर्ड विमानाने दिल्लीत गाठणे आणि पक्षाच्या व्हीपला न मानणे या गोष्टी हेच दर्शवतात की महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा एक मोठा भूकंप उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे। तुम्हाला काय वाटतं? ठाकरेंचे हे खासदार खरोखर
लवकरच एकनाथ शिंदे यांच्या पक्षात विलीन होतील का, म्हणजेच 19 जूनला विलीन करणार का आणि खासदार ओमराजे निंबाळकर 20 जूनच्या निकालानंतर ठाकरेंसोबत राहतील की शिंदेची शिवसेना निवडतील? उद्या म्हणजेच 19 जूनला यांचा पक्षप्रवेश होऊ शकतो का? तुमचे विचार कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि या बंडाबाबत, या बंडखोरीबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशा सखोल विश्लेषणासाठी अभिजात मराठी विशेषला नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करा.